कुंभ राशी 25 ऑगस्टनंतर मोठा धक्का हे सत्य समोर येताच तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, कुंभ राशींच्या सर्व प्रिय व्यक्तींचे स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ साधा नाही, कारण 25 ऑगस्टनंतर कुंभ राशींचे आयुष्य असे काही संकेत तयार करत आहे, याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं तर नंतर मनात एकच विचार येईल, हा संकेत मला आधीच मिळाला होता, पण मी याकडे लक्ष दिले नाही. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा, कारण सुरुवातीला आपण ज्या संकेतांबद्दल बोलणार आहोत, त्यानंतर अशी एक गोष्ट समोर येऊ शकते जी तुम्ही बरेच दिवसापासून वाट पाहत आहात. एखादा फोन, एखादा मेसेज, एखादी बातमी, एखादा कामाचा निर्णय यापैकी काहीतरी तुमच्या मनावर आघात करू शकते. पण थांबा, कथा इथे संपत नाही, कारण 25 ऑगस्टनंतर तुमच्या आयुष्यातील एका व्यक्तीचे खरे रूप हळूहळू समोर येण्याचे संकेत आहेत. जी व्यक्ती आत्तापर्यंत तुमच्यासमोर एक चेहरा दाखवत होती, तिच्या वागण्यातला दुसरा चेहरा तुम्हाला जाणवू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावेळी तुम्ही या भावनेच्या भरात निर्णय घेणार नाही, तर शांतपणे सगळं पाहणार आहात. हीच तुमची सर्वात मोठी ताकद ठरणार आहे. कुंभ राशींच्या लोकांनो, तुमच्यापैकी आणि तुमच्या मागच्या काही काळात एखाद्या गोष्टीपासून मनापासून तुम्ही खूप प्रयत्न केले असतील. एखाद्या नोकरीच्या संधीची वाट पाहत असाल, एखाद्या नात्याबद्दल उत्तर हवं असेल, एखादा रखडलेले काम पूर्ण होण्याची अपेक्षा असेल, एखाद्या व्यक्तीने दिलेला शब्द पूर्ण करावा अशी इच्छा असेल. आतून तुम्हाला एकच प्रश्न पडेल, माझ्यासाठी हा बदल कधी सुरू होणार? माझ्यासाठी हा बदल कधी सुरू होणार? तर या राशीच्या लोकांना 25 ऑगस्टनंतर, नारळी पौर्णिमेच्या नंतर हा काळ तुमच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा संदेश घेऊन येऊ शकतो. सगळेच लगेच बदलणार नाही, पण बदलण्याची पहिली प्रक्रिया चालू होऊ शकते. सगळ्यात मोठा पहिला संकेत म्हणजे तुमच्या आयुष्यात अचानक एखादी जुनी गोष्ट पुन्हा समोर येऊ शकते. जुना फोन नंबर, जुना संपर्क, पूर्वी केलेला अर्ज, थांबलेले पेमेंट. एखादी व्यक्ती अचानक संपर्क करू शकते. तुम्हाला सुरुवातीला वाटेल हे पुन्हा कळालं, पण कधीकधी आयुष्यात आपल्याला बंद झालेला अध्याय पुन्हा उघडण्याची नाही, तर त्याला शेवट स्पष्ट करण्याची संधी मिळते. म्हणूनच 25 ऑगस्टनंतर अचानक तुमच्या एखाद्या जुन्या व्यक्तीचा मेसेज आला तर लगेच रागाने उत्तर देऊ नका आणि त्याच भावनेने विश्वासही ठेवू नका. आधी परिस्थिती समजून घ्या, कारण तुमच्यासाठी पुढचा टप्पा हा भावनेपेक्षा बुद्धीचा असणार आहे. आता दुसरा संकेत असा आहे की या कुंभ राशींच्या व्यक्तींना अचानक आर्थिक संधी मिळण्याची शक्यता आहे. ही संधी नोकरीतून, व्यवसायातून, अतिरिक्त कामातून, जुन्या देणगीमधून, अडकलेल्या पैशातून मिळू शकते. पण याचा अर्थ असा की अचानक लॉटरी लागणार असा नाही. उलट तुमच्यासमोर अशी संधी येऊ शकते जिथे तुम्हाला सुरुवातीलाच याची किंमत कमी वाटेल, पण योग्य निर्णय घेतला तर ते पुढे मोठा आर्थिक फायदा देऊ शकते. म्हणूनच पैशांबाबत एक नियम लक्षात ठेवा, जलद पैसा किंवा योग्य पैसा यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे. यावरती तुम्ही लक्ष द्या. काहीतरी नफा देण्याचं आश्वासन देत असेल तर कागदपत्रांना न पाहता पैसे मागत असेल किंवा घाई करण्यासाठी दबाव आणत असेल तर सावध राहा. या राशीच्या 25 ऑगस्टनंतर पैसा येणे इतकं पैसा टिकवणे महत्त्वाचं आहे. आता येतो तो सर्वात धक्कादायक भाग, म्हणजे तुमच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती असू शकते जिच्याबद्दल तुम्ही आत्तापर्यंत पूर्णपणे चुकीचा अंदाज लावला आहे. ही व्यक्ती शत्रू आहे असं आपण ठामपणे म्हणणार नाही, पण तीच व्यक्ती तुमच्याशी वागणं किंवा तुमच्या मनात असलेला विचार एकसारखा नसण्याची शक्यता आहे. काही लोक तुमचं कौतुक करतात, पण मनातून तुमची प्रगती त्यांना सहन होत नाही. काही लोक तुमच्या अडचणी ऐकतात, पण तुमची कमकुवत बाजू लक्षात ठेवतात. काही लोक तुम्हाला सल्ला देतात, तर तो सल्ला खरंच तुमच्या फायद्यासाठी आहे का, की त्यांच्या फायद्यासाठी, हे तपासणे गरजेचे आहे. लोकांना इथेच तुमची परीक्षा आहे. सत्य समोर आलं म्हणून लगेच भांडण करण्याची गरज नाही. प्रत्येक सत्याला उत्तर देणे आवश्यक नसतं. काही सत्य फक्त समजून घ्यायचे असतात, त्यानंतर आपला मार्ग बदलायचा असतो. आता प्रेम आणि त्याबद्दल बोलूया. अविवाहित व्यक्तींना एखाद्या व्यक्तीकडून अचानक संपर्क येऊ शकतो. एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल आधीपासूनच विचार करत असेल, पण व्यक्त होत नसेल, तर तिच्याकडून संकेत मिळू शकतात. एखाद्या सामूहिक व्यक्तीमार्फत तुमच्याबद्दलचा उपाशी अशा छोट्या छोट्या गोष्टी होऊ शकतात. पण पुन्हा एकदा सांगते की फक्त एका संख्येवर पूर्ण विश्वास भविष्य ठरवू नका. समोरची व्यक्ती सातत्याने काय करते हे महत्त्वाचं आहे, कारण शब्द सुंदर असू शकतात, पण खाली ओळ कृतीतून होते. सुरुवातीला वातावरण तणावाचं वाटेल, पण जर दोघांनीही शांतपणे संवाद साधला तर एक मोठा गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. घरामध्ये एखादी व्यक्ती निर्णयामुळे चर्चा होऊ शकते. गेल्या काही दिवसापासून किंवा
आठवड्यापासून एखाद्या उत्तराची वाट पाहत असाल तर 25 ऑगस्टनंतर त्या विषयात हालचाल होण्याची शक्यता आहे. ही बातमी नोकरी, पैसा, कागदपत्रे, प्रवास, शिक्षण, घर, व्यवसायास संबंधी असू शकते. आपली बातमी आली की लगेच आनंद व्यक्त करणार नाही, कारण की तुमच्या अपेक्षापेक्षा वेगळे असू शकते, पण तिच्यात पुढचा मार्ग लपलेला असू शकतो. म्हणून पहिले उत्तर म्हणजे शेवटचा निर्णय असतो. जसं समजू नका, कधी कधी नाही हा शब्दही आपल्याला योग्य हो आहे या दिशेने घेऊन जातो. आता एक अत्यंत महत्त्वाचा संदेश तुमच्याकडे, स्वप्नांकडे लक्ष द्या. काही या कुंभ राशींच्या व्यक्तींनो, या काळात वारंवार एकच प्रकारचे स्वप्न पडू शकतात. जुनी आठवणी अचानक जाग्या होऊ शकतात किंवा सकाळी उठल्यावर एखादा विचार सतत मनात फिरत राहू शकतो. याला लगेच भविष्यवाणी समजू नका, पण स्वतःच्या मनात काय चाललंय हे समजून घेण्यासाठी तो संकेत म्हणून वापरा. तुमचं अंतर्मन एखाद्या निर्णयाबद्दल तुम्हाला सावध करत असेल तर तो निर्णय घेण्यापूर्वी थोडा वेळ थांबा. तुम्ही अनेकदा इतरांना समजून घेण्यात इतका वेळ घालवा की स्वतःच्या मनाचा आवाज ऐकायला विसराल. हे बदलण्याची वेळ आहे. प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करा. ज्यांना तुम्ही किंमत देता आणि ते तुम्हाला देतात, त्यांना तुमच्या प्रत्येक कृतीचे स्पष्टीकरण द्यावं लागणार नाही, आणि ज्यांना तुम्ही किंमत देत नाही त्यांना 1000 स्पष्टीकरण दिले तरी त्यांचा दृष्टिकोन बदलणार नाही. म्हणूनच तुमची ऊर्जा व वेळ वाचवा. आता लक्षात ठेवा, खरा जॅकपॉट म्हणजे मोठी रक्कम मिळणं नव्हे, तर योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन भविष्यातील नुकसान टाळणे. म्हणूनच कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी योग्य माहिती आणि आवश्यक असल्यास तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. आता घर आणि कुटुंबांबद्दल. घरामध्ये एखाद्या जुन्या विषयावर पुन्हा चर्चा होऊ शकते. काही व्यक्तींना घर बदलणे, दुरुस्ती, वस्तू खरेदी, कागदपत्रे किंवा जागेशी संबंधित निर्णय घ्यावा लागू शकतो. घरातील एखाद्या मोठ्या व्यक्तीचा सल्ला या काळात उपयोगी ठरू शकतो. मात्र प्रत्येक निर्णय हा भावनेवर न घेता व्यावहारिक पद्धतीने घ्या. 25 ऑगस्टनंतर एखादी वस्तू अचानक सापडणे, हरवलेली गोष्ट मिळवणे, जुन्या कागदपत्रांचा शोध लागणे किंवा एखादी विसरलेली माहिती पुन्हा हातात येणे, असं काही घडू शकते. ही गोष्ट किंवा ही घटना यातून मोठं काम पुढे सरकू शकते. म्हणूनच घरातील कागदपत्र महत्त्वाचे, नंबर, पासवर्ड किंवा आर्थिक नोंदणी व्यवस्थित ठेवा. आता शत्रू किंवा विरोधकांबद्दल. तुमची प्रगतीकडे पाहून काही लोक अस्वस्थ होऊ शकतात, पण त्यांच्याशी लढण्यापेक्षा स्वतःची प्रगती इतकी मजबूत करा की त्यांच्या बोलण्याला किंमत होऊ नये. तुमच्या योजना प्रत्येकाला सांगण्याची गरज नाही. विशेषतः एखादं काम पूर्ण होण्याआधी त्यांची घोषणा मोठी घोषणा ठरू शकते. आयुष्यात सकारात्मक बदल व्हावा व तुमच्या घरात सुखशांती नांदावे. तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळावे आणि तुमच्या मनातील योग्य इच्छा पूर्ण होण्यासाठी ईश्वर तुम्हाला शक्ती देवो, हीच प्रार्थना. वरील व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.